नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत खपली गव्हाची खीर. अगदी रबडीसारखं टेक्स्चर येतं. त्यासाठी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे अर्धा कप खपली गहू घेतलेले आहेत. ते मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेले होते. बघू शकता मस्त भिजलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी एक 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत. तेही भिजत ठेवलेले होते. तर हे आपल्याला आता सोलून घ्यायचे आहेत. वरची सालं काढून घ्यायची. तर खिरीला रबडीसारखं टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी हे 10 ते 12 बदाम सोलून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर जे आपण गहू भिजवलेले होते त्यातील 2 चमचे गहू आपल्याला घ्यायचे आहेत आणि याची बारीक पेस्ट करायची आहे. ही पेस्ट खिरीमध्ये टाकल्यामुळे खिरीला मस्त रबडीसारखं टेक्स्चर येतं आणि अप्रतिम बनते खीर. तर हे आता आपल्याला बारीक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर आता आपण खीर बनवायला घेऊयात. इथे मी कढई ठेवलेली आहे. 2 चमचे कढईमध्ये तूप टाकायचं. पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर मी इथे काजूचे काप, बदामचे काप, मनुका, पिस्ता आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मंद गॅसवर ब्राऊन रंग येईपर्यंत तुपामध्ये चांगलं. तर मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता. तर हे मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. तर काढून घेऊयात. आता ह्याच तुपामध्ये आपल्याला गहू घ्यायचा आहे. फ्राय करायचा आहे गहू. 4 ते 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपावरती चांगलं. ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. मी कढईमध्ये शिजवणार आहे गहू. गहू भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजतो. तर हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये करू शकता. पटकन शिजतो गहू आणि असंही शिजतो. तर हे आता आपल्याला 4 ते 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी ते फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा कप गहू घेतलेला आहे. त्यासाठी 4 पट पाणी घालायचं. गरम पाणी घ्यायचं आहे. तर 2 कप पाणी घातलेलं आहे. तर हे आता आपल्याला शिजत ठेवायचं आहे गरम पाणी घालून. तर तुम्ही नंतर हवं तर पाणी ॲड करू शकता. बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे. 15 मिनटात मस्त गहू शिजलेला आहे, फुललेला आहे. गहू भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजतो. मी हा खपली गहू घेतलेला आहे. तर अर्धा कप गहू घेतल्यामुळे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर पाऊण कप गूळ टाकू शकता. तर मला मीडियम गोड हवं आहे. त्यामुळे जितका गहू घेतला आहे तेवढंच मी गूळ घेतलेला आहे किसून. त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली होती ती टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पेस्टमुळे मस्त चवसुद्धा येते खिरीला आणि मस्त टेक्स्चर पण येतं. बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर. तर याच्यावरती आता आपण जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे खीर. त्याच्यावर मी झाकण ठेवते. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मंद गॅसवर आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली झालेली आहे खीर
मस्त रबडीसारखं टेक्स्चर आलेलं आहे. खूप छान होते ही खीर. नक्की ट्राय करून बघा. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे 1 चमचा. याऐवजी तुम्ही सुंठपूड टाकू शकता किंवा जायफळ पूड टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली झालेली आहे तयार खीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवू शकता. जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर गरम पाणी ॲड करून थोडंसं शिजवून घ्यायचं. तर आपली तयार झालेली आहे खपली गव्हाची खीर. या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.